कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं। ज्ञानतीर्थ 61 आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब, त्याचबरोबर सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब, त्यांनी या संमेलनासाठी मागच्या वेळेसही आणि यावेळेसही आपला वेळातला वेळ काढून माननीय सहकार मंत्री, त्याचबरोबर सगळ्यांचे आवडते शिक्षण मंत्री ज्यांची कारकीर्द झाली आणि असे सन्माननीय माजी शिक्षण मंत्री सन्माननीय वसंतरावजी पुरके साहेब, सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय विक्रमजी काळे साहेब, याचबरोबर अखिल महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा संयुक्त महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय हनुमंतजी साखरे सर, माजी संमेलनाध्यक्ष श्री खंडेराव जगदाळे सर, MD देशमुख सर, या अखिल महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक संयुक्त महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय डोमसे सर, सचिव अशोकजी मोरे, विदर्भ मराठवाडा अध्यक्ष सन्माननीय संजयजी सिप्परकर सर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सन्माननीय दत्तात्रय कदम सर, आमच्या सर्व महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष सचिव आणि महाराष्ट्रातील आलेले सर्व माझे मुख्याध्यापक बंधू भगिनींनो, खरं तर हे अधिवेशन घेत असताना कोल्हापूरमध्ये अधिवेशन झालं संजय गोवाळ विद्यापीठामध्ये आणि अधिवेशनाच्या दिवशीच सन्माननीय आवारीदादांनी विनंती केली की हे पुढचं अधिवेशन हे लातूरला व्हावं आणि आमच्या वेगवेगळ्या बैठका झाल्याने त्या बैठकांमध्ये सर्वांची एकच मागणी होती की लातूरला अधिवेशन घ्यावं आणि ही विनंती मान्य करून या ठिकाणी आम्ही अधिवेशनाचा हा विडा उचलला। पण हे अधिवेशन होत असताना लातूरला सर्व मुख्याध्यापक, राज्यातील सर्व मुख्याध्यापक, संस्थाचालक यांचं एक वेगळं अट्रॅक्शन होतं, इथली शिक्षण पद्धती समजून घ्यायची होती। त्यामुळं आम्हाला एक मुख्याध्यापक अधिवेशन न घेता एक आगळं वेगळं सर्वसमावेशक सर्वांना समावेश या अधिवेशनामध्ये आम्ही केला आणि एक लातूर पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कसा दाखवता येईल याची आम्ही या ठिकाणी काळजी घेतली आणि अशा ह्या भव्य संमेलनामध्ये रूपांतर होत आहे। अनेक 10वी-12वीचा ज्यावेळेस निकाल लागतो त्यावेळेस लातूरमध्ये जल्लोष निर्माण होतो, कारण 10वीचा निकाल लागल्यानंतर 60 ते 70% मुलं 100% गुण घेणारे हे लातूरमधले असतात। त्यामुळे आमच्या लातूरमध्ये एक शैक्षणिक वातावरण निर्माती होते आणि लातूरची स्पर्धा ही लातूरमधल्याच शाळेमध्ये होते। प्रत्येक शाळा ही प्रत्येक शाळेची कॉम्पिटिशन करते। आम्ही मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून अनेक उपक्रम घेत असून या उपक्रमामध्ये शाळाची गुणवत्ता आणि विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून एक वाटचाल चांगली चालली आहे। नीट GE बघितलं तर आपण प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 60 ते 70% लोक मुलं हे लातूरमधले असतात। असा हा शैक्षणिक पॅटर्न आपल्या समोर ठेवण्यासाठी या संमेलनामध्ये अनेक क्लासेसचे आहेत, इंग्लिश स्कूलचे आहेत, अनेक शाळा सहभागी झाला, अनेक मुख्याध्यापकांनी आपलं या संमेलन यशस्वी होण्यासाठी आतोनात प्रयत्न केले। त्या सर्व मुख्याध्यापकाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। त्याचबरोबर ज्या काही आम्ही एकतर मुख्याध्यापक म्हणून केंद्रामध्ये ठरत असताना शाळेला धरतो, शाळा, संस्थाचालक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा समन्वय साधायचा असला तर मुख्याध्यापक हा खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो आणि हे बजावत असताना एक विद्यार्थ्याला केंद्रबिंदू म्हणून शालेय गुणवत्ता कशा पद्धतीनं वाढवण्यासाठी हा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच मुख्याध्यापकाचा रोल करत असताना मुख्याध्यापकासुद्धा काही अडचणी असतात। अडचणी असत असताना 1 नोव्हेंबर 5 पूर्वीची जुनी पेन्शन योजना ती बराच 15-20 वर्षापासून आपल्याला बाप्पा माहीत आहे
हा प्रश्न गांभीर्याने घ्यायची गरज आहे, कारण असे प्रश्न वेळोवेळी वाढत असतात. त्याचबरोबर प्रचलित धोरणाप्रमाणे आमच्या शिक्षकांना टप्पा अनुदान दिला पाहिजे आणि प्रचलित धोरणावर टप्पा अनुदान देत असताना दीर्घाई होत असते. 2001 पासूनचे आमचे विनावेतन शिक्षक काम करतात आणि ज्ञानदानाचं काम करत असतात. या शिक्षकांचा सुद्धा सहभाग घेतला पाहिजे. मला सांगावंसं वाटतं की ज्यावेळेस कोरोना पडला, कोरोनाचं महाभयंकर संकट त्यावेळेस आलं, मग शासनाला प्रश्न पडला की शाळा चालवायच्या तर कशा चालवायच्या. त्यावेळेचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सन्माननीय जिल्हाधिकारी त्यावेळेचे शिक्षकांनी त्यांना सूचना दिली की लातूरने या ठिकाणी पुढे यावं आणि शाळा कशा चालवायचे एक धोरण ठरवावं. त्यावेळेस लातूरमधील मुख्याध्यापक शिक्षणाधिकारी आणि सर्वांनी मिळून एक JR काढला की कोरोनानंतर आपण कशा पद्धतीनं आपल्या शाळा सामोरं करत असताना कशा पद्धतीनं त्याचं नियोजन करायचं. आणि तो JR करत असताना तो 60 ते 70% हा JR लातूरमधील माहिती घेऊन केलेला आहे. हे मला सांगावं असं वाटतं. अनेक उपक्रमामध्ये लातूरमधील विद्यार्थी त्यांना बेंगलोर येथे इस्रोचं सुद्धा मार्गदर्शन व्हावं, त्यांची ट्रीप मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून केली. शहराची गुणवत्ता वाढीसाठी तेथील सामाजिक वातावरण चांगल्या पद्धतीचं पाहिजे. ज्यावेळेस सामाजिक वातावरण निर्माण होतं त्यावेळेस गुणवत्ता ही त्या ठिकाणची वाढलेली असते. आम्ही एक NMSचा प्रयोग केला. NMSच्या परीक्षेमध्ये लातूरमध्ये 2 अंकी संख्या होती आणि आपला जिल्ह्याचा कोटा हा बाहेरचे जिल्हे सातारा सांगली हे जिल्हे घेत होते आणि ते मुख्याध्यापकाच्या अथक प्रयत्नातून तो कोटा जवळजवळ आम्ही 350च्या पुढे केला. पण गेल्या वर्षी 1067 विद्यार्थी त्या NMS परीक्षेमध्ये आणि सारथी परीक्षेमध्ये पात्र ठरल्यामुळे जवळजवळ 50,88,000 जिल्ह्याला एक शिष्यवृत्ती मिळाली. असे अनेक उपक्रम मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून नुसती मुख्याध्यापकाचीच अडचणी न सांगता गुणवत्तेवर काम करण्याचं बळ हा लातूर जिल्हा मुख्याध्यापक करतो. मी परत एकदा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात, आपले अभिनंदन आभार करतो आणि माझे 2 शब्द संबोधतात. स्वतःच्या गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्याची विद्येची देवता सरस्वतीला वंदन करून अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रासह नव्हे तर संपूर्ण देशात शैक्षणिक क्षेत्रातील एक विख्यात शैक्षणिक क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भूमीत लोकनेते विलासराव देशमुख नगरीमध्ये अखिल महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाच्या 61व्या राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन लातूर या शैक्षणिक ऐतिहासिक नगरीमध्ये संपन्न होत आहे, याचा मला विशेष आनंद होत आहे. या शैक्षणिक संमेलनासाठी उपस्थित असलेले संमेलनाचे स्वागताध्यक्ष सहकार महर्षी आदरणीय माजी मंत्री क्रीडा व युवक कल्याण महाराष्ट्र राज्य दिलीपरावजी देशमुख साहेब, या संमेलनाचे उद्घाटक राज्याचे सहकार मंत्री आदरणीय राष्ट्रामध्ये शिक्षण मंत्री असताना शिक्षण क्षेत्राला बरे दिवस आले होते ते महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आदरणीय वसंतरावजी पुरके साहेब, या संमेलनाचे संमेलन अध्यक्ष माजी प्राचार्य बाबूरावजी जाधव सर, संमेलन कार्याध्यक्ष सन्मान्य हनुमंत साखरे, सन्मान्य आवारी सर, माजी संमेलनाध्यक्ष सन्मान्य खंडेराव जगदाळे सर, आणि ज्यांची या महापकांची मुलूक मैदानी तोप की ज्यांचा महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रात चांगलाच दबदबा आहे, शिक्षक आमदार आदरणीय विक्रमजी काळे साहेब, या संमेलनाच्या टावर उपस्थित शैक्षणिक सामाजिक क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवर तसेच मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे राज्याचे पदाधिकारी, जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुका पदाधिकारी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व मुख्याध्यापक बंधू भगिनी, पत्रकार बंधू आणि उपस्थित सर्व शिक्षणप्रेमी बंधू भगिनींनो, प्रथमतः
अखिल महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने आपले सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करतो। अखिल महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे शैक्षणिक संमेलन म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व मुख्याध्यापकांसाठी व सन्मानियांसाठी अत्यंत मोलाचे ठरते याची आम्हाला जाणीव आहे। या 61व्या 2 दिवसीय शैक्षणिक संमेलनात शोधनिबंध, शिक्षण तज्ज्ञांची व्याख्याने, शैक्षणिक चर्चासत्र, शैक्षणिक विचारांची देवाणघेवाण, विचारमंथन आणि मुख्याध्यापकांच्या दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडीअडचणीवर उपाययोजना तसेच सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत निर्माण झालेल्या शैक्षणिक समस्या व प्रश्नांची सोडवणूक या व्यासपीठाच्या माध्यमातून होईल अशी मला आशा आहे। तसेच यामधून शिक्षण क्षेत्राला निश्चित प्रेरणा मिळेल अशी माझी धारणा आहे। मराठवाडा माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे 8 जिल्हे, विदर्भ माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे 11 जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे 17 जिल्हे मिळून 36 जिल्ह्यांचं अखिल महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा संयुक्त महामंडळ पुणे हे मुख्याध्यापकांसाठी शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले संयुक्त महामंडळ आहे। संयुक्त महामंडळाचे राज्यामध्ये सर्वसाधारणपणे 23 ते 25 हजार सभासद आहेत। संयुक्त महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी यांच्या मते शिक्षण केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नव्हे तर समाजातील अज्ञान दूर करण्याची शक्तिशाली हत्यार आहे। शिक्षण हे समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि असमानता दूर करण्याचा एकमेव मार्ग आहे। शिक्षण ही राष्ट्रीय प्रणालीचा पाया आहे। शिक्षित नागरिक खरं तर देशाचे भविष्य घडवू शकतात आणि त्यासाठी केवळ शिक्षण मिळवणे पुरेसे नाही तर गुणवत्तापूर्ण असले पाहिजे आणि या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे संवर्धन करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक पद महत्त्वाचे आहे। मुख्याध्यापक पद हे शासन आणि प्रशासनातील महत्त्वाचा दुवा आहे। शासन स्तरावर शैक्षणिक धोरण ठरवून धोरणात्मक निर्णय घेतले जातात। अशा महत्त्वपूर्ण निर्णय प्रक्रियेमध्ये मुख्याध्यापकांना सामावून घेणे या उद्देशाने मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाची स्थापना केली आहे। एवढेच नव्हे तर वेळोवेळी प्रशासकीय यंत्रणेशी सहकार्याच्या भावनेतून शैक्षणिक गुणवत्तेसाठी झटणारी ही संघटना आहे। तरी देखील शासनाच्या वतीनं मराठी शाळा विरोधात शासन आदेश काढून शिक्षण क्षेत्र मोडकळीस आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्या विरुद्ध संयुक्त महामंडळाने वेळोवेळी आंदोलन आणि निवेदनाच्या माध्यमातून प्रखरतेने विरोध दर्शवला आहे। एवढेच नव्हे तर 15 मार्च 2024चा संच मान्यता सुधारित निकषांचा शासन निर्णय काढून राज्यातील शाळातील मुख्याध्यापक दिनांक 16 मार्च 2024 रोजी शासनास निवेदनाद्वारे विरोध दर्शवला। तसेच राज्यातील 36 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संच मान्यता, राज्यातील शाळांना अनुदान टप्पा, संस्थांच्या शाळांना दर्जावाढ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती, कॅशलेस मेडिकल योजना इत्यादी मागण्यांच्यासाठी दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासनाचं लक्ष केंद्रित केलं होतं। त्याचाच परिणाम म्हणून शासनाच्या वतीनं 9 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय काढून मुख्याध्यापक पद कालबाह्य करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आणि दिनांक 14 ऑक्टोबर 2024च्या निर्णयानुसार राज्यातील विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळांना वर्ग तुकड्यांना अनुदान देण्याचा शासन निर्णय पारित केला। तसेच शासन निर्णय 10 ऑक्टोबर 2024च्या निर्णयानुसार सेवानिवृत्ती उपदान 20 लाख रुपये केल्याबद्दल मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाच्या वतीनं शासनाचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। परंतु अद्यापही प्रकर्षाने काही समस्या आमच्या समोर उभ्या आहेत। त्यापैकी पहिली समस्या RTA कायद्याप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2024 पासून संच मान्यतेमध्ये विद्यार्थी संख्येवर आधारित वाढीव शिक्षक पदे मंजूर करून त्यास भरण्याची परवानगी देण्यात यावी। भारतीय राज्यघटनेच्या कलम 45 नुसार
14 वर्षाखालील मुलामुलींना मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या सुविधा पुरवणं हे सरकारसाठी बंधनकारक आहे. मात्र शिक्षण हक्क कायदा 2009 अन्वये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे हा बालकांचा अधिकार आहे. त्यासाठी विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात संच मान्यतेमध्ये शिक्षक पदे देणे अपेक्षित असताना शासन केवळ विद्यार्थी संख्या कमी झाल्यास शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरवत आहे. याउलट राज्यातील बऱ्याच शाळांमध्ये विद्यार्थी संख्येत वाढ होऊन देखील RTA कायद्याप्रमाणे वाढीव शिक्षक पदे अद्यापही शासनाने संच मान्यते दिलेली नाहीत. यावरून असं लक्षात येतं की गुणवत्तापूर्ण शिक्षण ही राज्य सरकारची घटनात्मक जबाबदारी असताना देखील सरकार त्यापासून अलिप्त किंवा दूर जात आहे. दुसरी मागणी अशी आहे की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व 1 नोव्हेंबर 2005 नंतर अनुदानावर आलेल्या शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी. यासाठी विधान परिषदेमध्ये विक्रम काळे साहेबांनी बुलंद आवाज उठवला होता. निश्चितपणाने त्याला यश येईल असं मला वाटतं आहे. जुनी पेन्शन योजना ही राज्यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या आगमनापूर्वी अस्तित्वात आलेली पेन्शन योजना होती. या योजनेअंतर्गत सरकारी निमसरकारी कर्मचारी यांच्या शेवटच्या पगाराच्या प्रमाणात आणि सेवेच्या कालावधीनुसार पेन्शनसाठी पात्र होते. परंतु सदर योजना शासनाच्या वतीनं बंद केल्यामुळं मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. ज्याप्रमाणे शासनाच्या वतीनं दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात प्रकाशित झालेल्या व तदनंतर नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली, त्याप्रमाणे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व दिनांक 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या राज्यातील मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी ही संयुक्त महामंडळाची मागणी शासनाच्या समोर आहे. तिसरी मागणी आहे अनुदानात शाळातील मुख्याध्यापक शिक्षकेतरांच्या लाभांना संरक्षण मिळण्यासाठी MEPS कायद्यामध्ये बदल करणे. अलीकडच्या काळामध्ये राज्यातील अनुदानित शाळातील मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संस्थेच्या वतीनं सेवानिवृत्तीचे लाभ देण्यासाठी त्रास देणं, टाळाटाळ करणं, नाकारणं अशा अनेक घटना घडत आहेत. आणि कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे अन्य लाभ मिळतील याची खात्री करण्यासाठी महाराष्ट्र खाजगी शाळा सेवा शर्ती MEPS कायद्यात बदल होणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना अनुदान टप्पा वाढीसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली पाहिजे. यासाठी खरं तर माजी संमेलनाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी 75 दिवसाचं उपोषण केल्यानंतर त्याला यश आलं. परंतु ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये मात्र त्याची आर्थिक तरतूद केलेली नाही, ती करण्यात यावी. अशा प्रकारे त्याचप्रमाणे राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल योजना लागू करावी. राज्यातील सरसकट सर्व शाळांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनेतर अनुदानाचे नियमित वितरण करण्यात यावं. मुख्याध्यापक शिक्षक यांच्यावरील अशैक्षणिक कामांचा ताण कमी करावा. अशा अनेक मागण्यांच्यासाठी तसेच आश्रमशाळातील कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित व्हावे आणि राज्यस्तरीय शैक्षणिक निर्णय प्रक्रियेमध्ये मुख्याध्यापक संयुक्त महामंडळास सहभागी करून घ्यावे. या आणि अशा अनेक प्रश्नांची सोडवणूक या निमित्ताने होणं आवश्यक आहे. निश्चितपणाने हे प्रश्न सोडवण्याच्यासाठी मंचावरील उपस्थित मान्यवरांचं योगदान राहणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. या निमित्ताने शैक्षणिक संमेलनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित स्वागताध्यक्ष, उद्घाटक, प्रमुख मान्यवर, प्रमुख पाहुणे, संमेलनाध्यक्ष, पत्रकार बंधू तसेच उपस्थित सर्व मुख्याध्यापकांचे पुनश्च एकदा स्वागत करतो आणि माझ्या लांबलेल्या प्रास्ताविकास पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.